नमस्कार, जनता न्यूजमध्ये स्वागत आहे। तुम्ही पाहताय जनता न्यूज, आवाज जनतेचा, विश्वास जनतेचा। वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर पंचायत समिती येथे वाशिम जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे साहेबांनी 10 फेब्रुवारी 2025 रोजी पाहणी करून सामान्य जनतेच्या समस्या जाणून घेतल्या आहेत। पंचायत समिती कार्यालयात असलेल्या डिजिटल बोर्डची पाहणी करून तो सामान्य जनतेला व्यवस्थित हाताळता यावा यासाठी BDO यांना त्या ठिकाणी सूचना फलक लावण्याचे सांगितले आहे। तसेच शासनाच्या सिंचन विहीर व घरकुल योजनेसाठी कोणी कर्मचारी अथवा संबंधिताने पैशाची मागणी केल्यास त्याची तक्रार करावी, त्याच्यावर कार्यवाही करण्यात येईल असे सुद्धा त्यांनी मंगरुळपीर तालुक्यातील नागरिकांना आवाहन केले आहे। काही नागरिकांनी मंगरुळपीर पंचायत समिती येथे कार्यरत असलेल्या ग्रामसेवकांचा मनमानी असलेला कारभार याची सुद्धा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे वाच्यता केली आहे। त्यामुळे मंगरुळपीर पंचायत समिती येथे कार्यरत असणाऱ्या सर्व कंत्राटी व कर्मचारी यांच्यावर बेकायदेशीररित्या किंवा चुकीचे काम केल्यास कार्यवाहीची टांगती तलवार राहणार हे मात्र निश्चित झाले आहे। तुम्ही वापर केले का? नागरिक कोण कोण आहे तिथे? तुम्ही कधी हे टच करून पाहिलेलं नाही? कसं विचारतो? तर सुद्धा हसायला पाहिजे ना। त्याच्यावर एक बोर्ड लावा चांगला की सदर बोर्ड हा म्हणजे नागरिकांसाठी आहे, नागरिकांना विविध योजनांची माहिती मिळावी म्हणून आहे। तर नागरिकांनी हे स्क्रीन टच करून आपल्याला पाहिजे ती माहिती पाहू शकतात। सदर काय म्हणतात त्याला? सदर डिजिटल माहिती फलक हा सामान्य नागरिकांच्या माहिती करता आहे। त्याच्यामध्ये विविध योजनांची माहिती आहे। आपण स्क्रीन टच करून आपल्याला हव्या असलेल्या योजनेची माहिती पाहू शकतो। आणि ह्याचं तोंड थोडं तरी तक्रार आली पाहिजे। आणि कोण पैसे मागत असेल तर 100% एक व्हिडिओ करायचं। आजकाल टेक्नॉलॉजीचा जमाना आहे, खिशामध्ये व्हिडिओ सुरू करून ठेवायचं आणि जायचं आणि ते व्हिडिओ आणून दाखवायचं। दुसऱ्या दिवशी कंत्राटी असेल तर तू नोकरीवर दिसणार नाही, परमनंट असेल तर तू दुसऱ्या दिवशी सस्पेंड झाला। ठीक आहे, गुड। जनता न्यूज, मंगरुळपीर, जिल्हा वाशिम।